फक्त जन्मलेले बाळ म्हणजे जी अजिबातच काम करू शकत नाही ती मुलं 5 वर्षाच्या खालची आणि म्हातारे लोक की जे काम करू शकत नाही असे त्या झोपड्यांमध्ये होते. तरुण वर्ग हा सगळा फील्डमध्ये होता. तर तिथे एका झोपडीत एक बाळ ह्याच्यात होतं झोपाळ्यात आणि ते खूप रडत होतं आणि एक म्हातारी त्याच्याजवळ बसलेली होती आणि एक छोटं आणखी एक 1-1.5 वर्षाचं बाळ तिथे बसलं होतं. तर मी विचारलं त्यांना की हे काय झालेलं आहे, हा का रडतोय? तर म्हणे त्याला दूध मिळत नाहीये. तर म्हटलं दूध पाजून नाही गेली का आई? तर म्हणे नाही, त्याची आई सावत्र आहे, सावत्र आई मुलाला दूध पाजत आहे. तर म्हटलं हे असं कसं? म्हणजे म्हणे ते त्याची आई मेली, त्यांनी दुसरं लग्न केलं बापानी. तर म्हटलं अहो पण ते कुपोषित आहे त्याला. तेवढ्यात अंगणवाडीची सेविका तिथे आली आणि ती म्हणाली ताई हा मुलगा असा 4 दिवस रडतोय. तर ते ऐकल्यानंतर मग मला खूप वाईट वाटलं. मग मी कुणाला तरी पिटाळलं, म्हटलं जा त्याच्या बापाला बोलवून आणा तिथून. तर मग तो जवळ शेती असल्यामुळे तो आला आणि त्याला म्हटलं याला तू हॉस्पिटलला नाही. माझं आपल्या शहरी लोकांचं कन्सर्न हे असतं की हॉस्पिटलायझेशन इज द बेस्ट थिंग. तर मग मी त्याला खूपच आग्रह केला आणि त्याला माझ्या गाडीत टाकून, जे की आधी आम्हाला 5 किलोमीटर चालून गाडीजवळ यायला लागलं आणि गाडीत त्याला टाकून मी तिथल्या रुग्णालयात त्याला भरती करायला सांगितलं आणि तिथनं परत आले आणि 2 दिवसांनी कळलं की ते बाळ गेलं. आणि तो बापाचं त्याचं म्हणणं होतं की माझं नुकसान झालेलं आहे या 2 दिवसात, कारण मी शेतीवर गेलो नाही आणि माझी मजुरी बुडली आणि ते तुमच्यामुळे झालं. आणि मला हे ऐकून खूप वाईट वाटलं